नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला. आज मी ठाणे शहरची मैदानी चाचणीचं सगळे इव्हेंट कसं कसं होणार आहेत आणि पहिलं कुठल्या 1600 मीटर होणार आहे, पहिले 100 मीटर होणार आहे का गोळा फेक होणार आहे याबद्दलची सगळी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी स्पाइक बद्दल बी सगळी माहिती सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये. सगळी आतील माहिती आहे, सगळी प्रॉपर माहिती आणि जे ग्राउंडला होणार आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे आज. कारण की मी त्याचा अनुभव घेतलाय. मी डेमो दिलाय, मी रंगीत तालीम दिली ठाणे शहरचे आणि त्या डेमो मध्ये नक्की काय काय पहिलं घेणार हे ठरलं. पहिल्यांदा काय घ्यायचं, नंतर काय घ्यायचं आणि शेवट काय घ्यायचं हे ठरलं. स्पाइकचा यूज करून द्यायचा की नाही द्यायचा हे सगळं ठरलं आणि आतली प्रोसेस कशी असणार आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण सुरू करूया. पहिल्यांदा आम्ही रंगीत तालीमसाठी आत गेलो. गेटमधनं आमचं चेकिंग झालं. बाबा तो काय चेकिंग करतात की तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे का नाही, त्या ऍडमिट कार्डवरची डेट आजचीच आहे का. म्हणजे समजा तुमचं 11 तारखेला जर ग्राउंड असेल तर ते 11 तारखेचीच डेट आहे का हे चेक केलं जाते. मग तिथनं आत सोडलं जाते. तिथनं आत सोडलं की एक मंडप आणलाय मोठा. त्या मंडपामध्ये जाऊन तुम्हाला बसवलं जातं आणि त्या मंडपामध्ये बसवून तुम्हाला तुमची बॅगही चेकिंग केलं जातं. बाबा तुमच्याकडे स्टेरॉइड वगैरे तसलं आहे का, अंमली पदार्थ आहेत का, तुम्ही काय तसलं ते पदार्थ घेतलेत का, एनर्जी ड्रिंक वगैरे. एनर्जी ड्रिंक नॉर्मल चालू शकतं, इलेक्ट्रॉल वगैरे चालू शकतं. रेडबुल वगैरे ते काय घेऊन जाऊ नका, कारण की तुम्हाला ते यूज करून देणार नाही. ते बाम वगैरे तुम्ही घेऊन जावा. मूव स्प्रे वगैरे ते घेऊन जाऊ शकता, पण तुम्ही एनर्जी ड्रिंक कोणताही घेऊ शकत नाही. आधी जातानाच पिऊन जा. इलेक्ट्रॉल वगैरे आतमध्ये सांगू शकत नाही की तुम्हाला ते देतील म्हणून. त्यामुळं याची खात्री बाळगा. तुमच्या तिथं बॅगा चेक केल्या जातात. बॅगा चेक करून झालं की लगेच पुढे पाठवलं जातं. पुढे पाठवलं की लगेच तुमचा चेस नंबर दिला जातो. म्हणजे समजा तुम्ही म्हणताल की आम्ही 10 जण आलोय एका गावाची, आम्ही एका मागे एक येणार आहे रनिंगसाठी वगैरे, तसं काय होणार नाही. तुम्हाला फोडण्यात येणार आहे. तुम्हाला वाटत असेल की बाबा आम्ही गावाकडची 4-5 जण आलो या, आम्हाला एक ग्राउंडला सोबत यायचे या आणि पेपरला पण आम्ही सोबत येईल, असं काहीच होणार नाही. तुम्हाला फोडणार म्हणजे फोडणार. कसं फोडताल ती त्यांनी टेक्निक केली एक आणि त्या टेक्निकवरून फोडणार आहेत. म्हणजे समजा तुम्ही एका कास्टचा असाल तर तुम्हाला एका मागे एक येऊन देणारच नाही. तुम्ही एका आडनावाचा असताल, एका गावातला असताल, एका ऍड्रेसचा असाल तर तुम्हाला एका मागे एक येऊन देणार नाही येत. त्यामुळे तुम्ही याची काळजी बाळगा. कारण की पेपरला एकामागे एक येऊन मास कॉपी करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ह्या गोष्टी पाळा. तुम्हाला एकामागे एक येऊन देणार नाही, प्रत्येकाला फोडलं जाणार आहे. तुम्ही गावातली जर किती सोबत जरी आला किंवा सोबत प्रॅक्टिस करणारा सोबतच्या अकॅडमीतला असाल तर तुम्हाला ती गोष्ट शक्य होणार नाहीये, लक्षात ठेवा. आणि कुणी प्रयत्न पण करू नका, उगाच काहीतरी कारवाई होईल. त्यामुळे असल्या गोष्टी टाळा, हे मी तुम्हाला आज सांगतोय. कारण की या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत. असं काय करू नका. तिथनं पुढचं तुम्हाला चेस नंबर भेटला की लगेच तुम्हाला ह्याच्यामध्ये पाठवणार हाईट चेकिंग, चेस्ट चेकिंग. ओके. हाईट मध्ये तुमचं काय जे असेल ते तुमची हाईट आणि चेस्ट तुमची असेल ते चेस्ट 5 फुगून बसली पाहिजे. तर तिथं तुम्ही जर तुमची हाईट बसली नाही तर तुम्हाला बाहेर काढणार येतं किंवा रिचेकिंगसाठी, किंवा तुम्ही अपील करत असाल तर तुम्हाला रिचेकिंगसाठी पाठवणार. आणि दुसरं म्हणजे चेस जर तुमची बसली नाही आणि जर 5 सेंटीमीटरनं फुगली नाही तर तुम्हाला तिथं बी बाहेर काढू शकतात. आणि तुम्हाला जर अपील करायचं तर अपील ऑफिसरकडे तुम्ही रिपोर्ट करू शकता. तिथनं झालं की पुढे जायचं. पुढे झालं की तुम्हाला चिप दिली जाते. तुमचं सगळं बायोमेट्रिक वगैरे केलं जातं. तुम्हाला सगळी चिप दिली जाणार आहे आणि त्या चिपमध्ये सेन्सर लावलेले येतं आणि त्या चिप मध्ये तुमची तिथं चिप दिली की तुमची 20 ची डिटेल तयार करणार आहे. तिथं तुम्ही म्हणू शकता मी एकामागे एक येऊ शकता, तसं एकामागे एक येऊन देणार नाही ते, कारण तिथं पण फोडणार आहेत. म्हणजे 3-4 टप्प्यामध्ये तुम्हाला फोडणार आहेत. त्यामुळे तुम्ही एकत्र येण्याचा प्रयत्नच करू नका, तुम्हाला फोडलं जाणार आहे. तर चिप घेणार, चिप तुम्हाला दिली जाणार आणि चिप दिली की तुम्ही परत पुढे जायचे. तुम्हाला चिप दिली जाणार आहे आणि चिप दिल्यानंतर तुमची 20 ची डिटेल केली जाणार. तुम्हाला जे 20 जण तुम्ही आला असाल त्या 20 जणांची डिटेल तयार केली जाणार आणि ती डिटेल इन्चार्ज म्हणजे जो कॉन्स्टेबल लेवलचा असेल किंवा नाही दर्जाचा असू शकतो, तर त्यांच्याकडे तुमची डिटेल दिली जाणार आणि तो व्यक्ती किंवा तो पोलीस अधिकारी तुमची डिटेल घेऊन जाणार. आणि डिटेल घेऊन झाले की पहिल्यांदा काय होणार तुम्हाला 100% सांगतो. पहिल्यांदा 100 मीटर होणार आहे. फिक्स म्हणजे फिक्स, पहिल्यांदा 100 मीटरच होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्राउंडला माती आहे, तुम्हाला स्पाइक यूज करून दिला जाणार नाही. म्हणजे नाही, 100% तुम्हाला स्पाइक यूज करून देणार नाहीत. त्यामुळे याची काळजी घ्या. तुम्ही अनवणीचं प्रॅक्टिस ठेवा.
कारण की माती आहे, खाली घसरणार, तुमचं टायमिंग कमी येण्याची शक्यता असते. 100 मीटरला 1-2 सेकंद जरी गेले तरी त्याचा किती तोटा होतो ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं 100 मीटरला स्पाइक यूज करून देणार नाहीत. तुम्ही याचं असं म्हणू नका आम्हाला स्पाइक यूज करून देतील म्हणून. स्पाइक यूज करून देणार नाहीत आणि पहिल्यांदा 100 मीटर होणार आहे. नंतर 2 नंबरला गोळा फेक होणार आहे. गोळा फेकला तुमची 2 नंबरला डिटेल घेऊन जाणार आहे. 1600 मीटर सगळ्यात शेवट होणार आहे. 1600 मीटर सगळ्यात शेवट होणार आहे. ऐकलं सर तर परत ऐका. 1600 मीटर सगळ्यात शेवट होणार आहे. आणि 2 नंबरला गोळा फेक होणार आहे. गोळा फेकला तुमचं घेऊन जाणार, तुमची सगळी जी टोळी असेल ती सगळ्यांना घेऊन जाणार आणि गोळा तुमचं काही असतील, तुम्ही गोळा टाकायचा, गोळ्याला 3 चान्स भेटणार आहेत आणि तुम्हाला तिथं सगळं नियम समजून सांगितलं जातील आणि त्या नियमांचं पालन करा. कुणाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर तुमच्या मार्कामध्ये काय अपील असेल, तुमच्या टायमिंग मध्ये काय अपील असेल, 100 मीटरच्या टायमिंग मध्ये काय अपील असेल, 1600 मीटरच्या काय टायमिंग मध्ये अपील असेल, तर तुम्ही तिथं अपील करू शकता, अपील ऑफिसरकडे अपील करू शकता. मला एवढंच सांगायचंय की जर खरं असेल तर तुम्ही नडा, खरं नसेल तर नडायच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला या गोष्टीचा त्रास होईल. ओके, ही गोष्ट झाली. तर तुम्हाला कसं असेल स्पाइक यूज करून देणार नाहीत आणि 1600 मीटरला पण स्पाइक यूज करून देणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. 100 मीटर 1600 मीटर या दोन्ही गोष्टीला स्पाइक यूज करून देणार नाहीत. तुम्ही स्पोर्ट्स शूज घालू शकता पण स्पाइक घालू शकत नाही. ग्राउंड उकरेल, त्यामुळं स्पाइक यूज करून देणार नाहीत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि जरी काय ठाणे शहरला या, जरी काय तुम्हाला गरज लागली तर 100% आपण तुमची मदत करूया. बहुतेक जेवणाची सोय करणार आहेत असं ठरलंय का काय, तुम्हाला उद्या सांगतो जेवणाची सोय आहे किंवा नाही ठाणे शहरला. झोपायच्या व्यवस्थेबद्दल तुम्हाला सांगतो कशी काय व्यवस्था, कुठं कुठं तुम्ही झोपू शकता, कुठं राहू शकतात, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती संबंधित सगळे असेच अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.